मुलगी हवी असेल तर 10 लाख तयार ठेव. राघोबा झेलेचं मूळ गाव शोधून काढले. मीही जायचं म्हणते. तर 2 वर्षांपूर्वी हिला आत टाकली होती शॉपलिफ्टिंगसाठी. तेव्हाच घेतले तिचे फिंगरप्रिंट्स. मी ना पचके. किती पैसे मागितले? 10 लाख. माझी साऊ माझ्यामुळे गेली आहे. मीच तिला परत आणली. हा एका बापाचा शब्द आहे. इथून इथून काय झालं? पैशाची व्यवस्था काही हो होते हो का? मी प्रयत्न करतेय. उद्या दुपारपर्यंत कर. कळेल म्हणजे अजून कन्फर्म नाहीच आहे. अबे जरा धीर धर ना. मी प्रयत्न करते म्हणाले ना. ए, मी जाऊ त्याला सांग. तू वेडा आहेस का? काय करतोयस तू? काय बोलणारस तिकडे जाऊन तू? मूर्खासारखं वागू नकोस. अबे मी एक सांगू का? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला या सगळ्यात गडबड वाटते. आपण फसतोय. म्हणजे मला असं वाटतं की एवढा सगळा खटाटोप करून आपल्या हाताशी काहीच लागणार नाही. काय गॅरंटी आहे की पैसे दिल्यानंतर साऊ घरी परत येईल? आमच्या जीवाची काय गॅरंटी आहे? तू उद्या जिवंत राहशील याची गॅरंटी आहे? मी उद्या जिवंत राहील लिहून देऊ शकतेच नाही ना. मग आपण काय हातावर हात ठेवून बसून राहायचं? करतायत ना सगळेजण, प्रयत्न करतायत ना. त्यातला हा एक माझा प्रयत्न. आणि जाऊन जाऊन काय जाणार? 10 लाख रुपये ना. जाऊ दे. हा सर्वात मोठा प्रश्न आहे का माझ्या समोर? नाही ना. अभय एकदा पैसे दिल्यानंतर ते पुन्हा पैसे मागणार नाही. काय गॅरंटी आहे? दरवेळी कुठून पैसे उभे करणार आहेस तू? तुला जमणार आहेत का पैसे आणून द्यायला? तेवढं सांग बस. प्रॉब्लेम आहे का? मी घाबरत नाही. उगीच मला दाखवू नकोस. मी जमवीन. मी सोय करीन माझ्या परीने. कळलं ना? तुला जमणार आहे का तेवढं सांग मला. मी करते ना प्रयत्न. म्हणाले ना मी तुला. प्लीज स्टे काम प्लीज. मी निघते अभय. प्लीज टेक केअर प्लीज. मी करणार आहे प्रयत्न. इथे का थांबलोय आपण? जरा पाणी मारलं, झोप उडवली. चहा पिऊया, थोडस खाऊन घेऊया. ते 8 किलोमीटरवरती आहे. 15-20 मिनिटात पोचू आपण. पाहिजे तर सरळ जाऊ, पण मला जरा गोळी घ्यायची होती. त्याच्या आधी थोडं खाल्लेलं बरं. गोळी कसली? डायबिटीस. डायबिटीस आहे तुम्हाला? बघ आता माझ्यासारखा माणूस कडू आणि आजार काय? डायबिटीस. अरे साखरेसारखी मुलगी आणि गोड नात आहे मला. अजून काय पाहिजे? बरं चल, तुला पाहिजे तर आपण तिथे जाऊन खाऊ. कारण तिथे काय आपल्या स्वागतासाठी कोणी वाट नसणार बघत. नाही नाही, खाऊया. चल चल. दादा, वहिनी आताच आहे ना रे? ऐक ना, ऐक. श्रद्धा अगं बाहेर गेली. बाहेर हा. गेलीये एकटीच? हा म्हणजे एकटी गेली कारण हा ती जवळच एक मैत्रीण राहते, तिथे गेली. ती मैत्रीण आलेली स्वतः तिला घ्यायला. म्हटलं जा मग काय. नाही पण तू एकटं कसं जाऊ दिलंस तिला? तिला आपण एकटं नाही पाठवू शकत कुठेच. बाबा तिच्या जीवाला धोका आहे. धमकी मिळाली ना तशी. हो काळजी करू नकोस. कुठे गेली? अगं ती कॉन्स्टंट टच मध्ये आहे माझ्या. मी पण तिला फोन करतो. म्हणजे अजून आला नाही, येईल पण. तुझं काही काम आहे का श्रद्धाकडे? काही नाही अरे, मी ते सगळा स्वयंपाक करणार होते. तुम्ही दोघं जेवायला आहात का ते विचारणार होते. अच्छा ते ऐक ना, आम्ही नाही आहोत, दोघंही जेवायला नाही आहोत. मी तर चाललोय ऑफिसला आणि श्रद्धा मैत्रिणीकडे जाईल जेवायला. तू अजित
अजित निघाला का ऑफिसला? त्याचा टिफिन वगैरे दिलास? नाही काम असतील ना तुला? दादा, हा, वहिनी आली की पहिल्यांदा मला, मी काय बोलतेय मला कळत नाही. ऐक ना, तुझा जेव्हा केव्हा कॉन्टॅक्ट होईल ना तिला सांग मला फक्त एक फोन कर. मला उगाच काळजी वाटते आता. रिलॅक्स. मला तिचा कॉन्टॅक्ट झाला की मी तिला सांगतो की तुला फोन. हो सांगित. हेच आहे का नक्की घर? आता त्या माणसाने सांगितलं त्याच्यानं फक्त तरी हाच वाटतंय. चल बघूया चल. नमस्कार. ए भाऊ, बाहेर ये. नमस्कार. काय पाहिजे? राघोबा. कप निघायचं इथून, नाही तर इथंच कापीन आता. अहो थोडं कामाचं बोलायचं. निघ म्हणलं ना. अहो मी काय म्हणतो ते ऐकून तर घ्या. हा, ते माल इथे मिळेल असं मला कळलं. कोण आहे रे तू? हा, आणि कुठून आला? पुण्याहून आलो. घोलप दादाच्या गँग मध्ये होतो. मग गँग सोडली. पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना, नवीन सप्लायर शोधला पाहिजे. कोणी सांगितलं तुला? सांगायला कशाला पाहिजे? काय एवढा मोठा माणूस राघोबा, आपल्याला कळतात ना सगळ्या गोष्टी. म्हटलं एकदा भेटून काय व्यवहार होतो का बघूया. पत्ता कोणी दिला? द्यायला कशाला पाहिजे, शोधला मी. म्हातारे, फोन लाव विजयाला. विजया, पुण्याचं एक बेना आलंय इथं. गोलप गँग बरोबर होतं, पण आता गँग मधून फुटून निघालंय. असं काही झालं का? नाव काय? कोणाचं? अरे तुझं. दामोदर. दामोदर. काय रे, गोलपच्या गँग मधून फुटून चित्ता बरा राहिलं रे तू? गोलाब दादांवरती उपकार केले होते म्हणून त्यांनी सोडला तसाच. माल पाहिजे ना तुला? हा. ही कोण आणली आहे सांगते? हे आमचे फायनान्सर बिलंबर. अच्छा, त्या माल घेणार आहे? नाही नाही, असली हलकी सालकी कामं करत नाही. ही कामं आपण करतो. तुम्ही माल देता, आम्ही घेतो, विकतो. ही फक्त नंतर फावडं घेऊन येतो आणि खोऱ्यांनी पैसे उडतो. माल आणायला शेतावर जावं लागेल. हा,
किती लांब जायचं? 60 किलोमीटर. 60? हा मग जाऊ ना, जाऊ. आलोच. ज्ञान नेहमी उपयोगात येतं. अंडरवर्ल्डचं असलं तरी माशानं घोलं पाठवतो, त्याच्याकडे दामोदर आठवतो, नीलम आठवते. वनकम आश्रम सकल सब बोलो आज क्या दूं इल्ली वड़ा उत्तप्पा सादा डोसा की मसाला डोसा शेजवान चटनी सिर्फ चटनी पार्सल चाहिए. अपनी दुकान पे नहीं लेकिन दूसरे की दुकान से मंगवा लूंगा सर अर्जंट है. टेंशन नहीं ले चला. माझ्या गाडीने जाऊ की? माझ्या टेम्पोने. बर ठीक आहे, चल. हो थांबा. तू माझ्या बरोबर चल. निलंबाईला राहू दे इथंच. अहो का? असं काय करतो भावड्या? अरे पहिला व्यवहार आहे ना आपला, मग थोडी सिक्युरिटी नको का? चला. अय थांब. बाजूबाजूला उभा राहा. झाकी. चला. ऐका ना दादा, 60 किलोमीटरचा प्रवास आहे ना, वाटेत काय खायला लागलं, काय प्यायला पाणी बिणी काय कोल्ड्रिंक, तर पैसे पाहिजेत ना. ते आमच्या त्या नीलम आहेत, त्यांच्याकडनं पैसे घेऊन येतो. हा आलो. हा भाई जरा पैसे पाहिजेत. 300 रुपये द्या. संधी मिळाली की लगेच शर्ट घेतलं. म्हातारी चलाक आहे, मी फोटो काढलेत आपले. तिला कळेल दामोदर नीलम सगळं खोटं आहे. द्या ना पैसे, द्या ना. ठीक आहे, डायरेक्ट पुण्याला जा. तिथे भेटू. पण माझी काळजी करू नकोस. द्या ना बाई, पैसे द्या ना. निघाल्याबरोबर ब्लँक मेसेज पाठव, म्हणजे मला कळेल. द्या द्या द्या. 300 ने काय होणार? 5. ठीक आहे, चल कर. अरे झालं का? हा झालं. चला की. हा झालं. बाई कसली कंजूस, पैसा सुटत नाही हातात. काढलं पैसे. चला. पाणी मिळेल का? $10,00,000. थँक्यू. नाही खरंच थँक्यू. तुझे खूप उपकार झाले. प्लीज स्टॉप इट. प्लीज असं बोलू नकोस. आणि सॉरी, मी काल रात्री उगीच चिडलो तुझ्यावर. पण काय झालं ना, सगळेजण माझ्या जजमेंटला क्वेश्चन करतात. मला माहिती आहे मी चुकलोय. कोणी क्वेश्चन केलेलं नकोय मला आता. आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी करतोय. मी एकटा घरात बसू नये. माझ्या अभय, अभय इट्स ओके. ते आता इम्पॉर्टंट नाहीये. मला सांग, त्यांच्याकडून काही फोन वगैरे आला का? नाही अजून तरी नाही, पण मी वाट बघीन ना. मी वाट बघ, येईल कधी येणार. कोण यायला पाहिजे ऍक्च्युली ना. मी कोणाचं? अंगण. हॅलो. नायगाव पाटलाची अमराई आहे तिथे. तिथे एक रिकामं घर आहे, तिथेच पैसे ठेवायचे. माझी मुलगी कुठे? मला बोलायचं माझ्या मुलीशी. तिथेच भेटेल.
साहेब जेवायला का सांगू? आपण तेच करतो, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. दुसरं काय आहे आपल्या आयुष्यात? सर परत तुम्ही रागावता त्यासाठी विचारलं. हे कसं आहे, आचार्याचं काम काय आहे मला सांग? चांगलं जेवण बनवणं. तसं पोलिसाचं काम काय? शहर सुरक्षित ठेवणं, गुन्हेगारांना पकडणं हे आपलं काम आहे. बरोबर. ते सोडून आपण काय करतो आता? काही करत नाही, माशा मारत बसलो. नाही चूक आहे की नाही? बोलू ना. सर अन्नाचा मेसेज आलाय, मीनाचा ऍड्रेस सापडला. एक नंबर. कुठे आहे तिची चुंदरी? विरारला, आगाशी गावात. ऍड्रेस पाठव मला. हो सर. सर तुम्ही ड्युटी सोडून जाऊ नका प्लीज, तिकडे प्रॉब्लेम होईल. मी तुला सांगतोय, विचारत नाही, कळलं ना? मला ऍड्रेस पाठव. सिनियर आहे मी तुझा, ऑर्डर्स फॉलो. हा माणूस ना कधी ऐकत नाही. एक दिवशी वाट लागेल तेव्हा कळेल. स्वतः पण मरणार आहे आणि मला पण मरवणार आहे. काय जमदाडे? मिस्टरांचा फोन होता सर, ते घरी पाहुणे येतात अचानक. कॅरी ऑन कॅरी ऑन. तू आहे नाही ते? येस सर. तर जाऊ नये तुम्ही. ओके सर. इथंच थांब. बोला. ओके ओके. गाडीत खायचं सामान आहे, भूक लागली आहे ना, खायला आहे गाडीत. ओय थांब. हॅलो. हां, तुम्ही परवा पार्टीत म्हणत होता ना की साळवी साहेबांच्या बंगल्यावर माणसं न्यायची होती. हां तेच तेच. वाटाघाटी करायला शिष्टमंडळ न्यायचं आहे ते. मग आजच न्या ना, आजच न्या. ऐका माझं, हीच ती वेळ, हाच तो क्षण. हो.